बी ऑफ द करिअर अँड स्पोर्ट्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं स्वागत आहे. मी संचालक गंगाधर सुरसे, एक्स आर्मी. तर आज आपण बघूया आमच्या अकॅडमीच्या मुलींचं कोल्हापूर आणि सांगली येथे कागद पडताळणी झालेली आहे. तर त्यांना आपण विचारू की त्यांना तिथं काय काय समस्या झाली, ते आपल्याबरोबर त्यांचे जे अनुभव आहे तिथले ते शेअर करतील. तर ही आहे अहिंसा आणि हिचं नाव आहे दुर्गा. तर यांना आपण विचारू की तिथं काय काय प्रॉब्लेम्स आले म्हणून. तर अहिंसा, सर्वात प्रथम तुला विचारतो की तिथं डॉक्युमेंटमध्ये काय काय त्यांची मागणी काय काय पाहिजे डॉक्युमेंटमध्ये, इम्पॉर्टंट काय? डॉक्युमेंटमध्ये सर पहिल्यांदा तर ते आपल्याकडून हॉल तिकीट घेतात किंवा मग आपल्या ऑनलाईन अर्जाची एक प्रत घेतात. त्यानंतर आपलं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड याच्यापैकी एक, आणि 10वी 12वीचे आपले सर्टिफिकेट आणि मार्कशीट दोन्ही पण घेतात, आणि डोमासाईल एक घेतात, आणि कास्ट सर्टिफिकेट, आणि एक लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, मेडिकल फिटनेस वगैरे. पण लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तर ज्याचं लग्न नाही झालं त्यालाच लागत असेल ना? नाही, सगळ्यांनाच दिलं. सगळ्यांना पाहिजे? सगळ्यांना पाहिजे. बरं. तर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे वगैरे पाहिजे, आणि मेडिकलचं सर्टिफिकेट वगैरे आता सध्या काही गरज नाही आहे. जेव्हा तुमचं ग्राउंड राहील तेव्हा तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर किती मुलं तिथं आले होते? काही मुलं ॲब्सेंट होते का? थोडे होते, जास्त नव्हते. एक 720 जणांना आम्हाला बोलवलेलं होतं. 650 पर्यंत आलेले होते. म्हणजे भरपूर मुलं आले होते, जवळजवळ म्हणजे 50च मुलं ॲब्सेंट होते. तर आणि अजून तुला काही तिथं प्रॉब्लेम आला का काही कागदपत्रामध्ये? नाही, प्रॉब्लेम काही नाही आला सर. त्यांनी म्हणजे दिलेलं होतं 9 वाजता त्यांनी टायमिंग दिला होता. 9 वाजता त्यांनी प्रत्येक 80 स्टुडंट एका टेबलवर पाठवले होते, आणि थोडा वेळ त्यांनी बाहेर थोडंसं बसून घेतलं, आणि मग 10 जणांना आतमध्ये सोडलं, आणि लगेच झालं. डॉक्युमेंटेशनमध्ये काय प्रॉब्लेम नाही. शारीरिक चाचणीमध्ये काही प्रॉब्लेम आला का? शारीरिक चाचणी म्हणजे वेट आणि हाईट आणि काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर हाईट आणि वेटमध्ये मुलींना काढलं का? मुलींना नाही काढलं. एक मुलगा होता त्याला काढलं, पण त्याची हाईट बसत नव्हती, आणि त्याने फॉर्म कास्टमध्ये असून ओपनमधून भरला होता, तर त्याचं एज बार झालं होतं त्यामुळे. अच्छा. तर त्यांनी काही सूचना दिल्या का तुम्हाला, ग्राउंड कधी होईल किंवा म्हणजे काय अपडेट राहील? नाही, ते म्हटले की तुम्हाला मेलवर अपडेट येऊन जातील. म्हणजे त्यांनी सांगितलं की मेलवरती अपडेट येईल, किंवा मग जी फॉरेस्ट डिपार्टमेंटची वेबसाईट आहे तिथं तुम्हाला अपडेट देणार की तुमचं ग्राउंड वगैरे कधी राहील, केव्हा राहील. तर तुझं जे डॉक्युमेंटेशन आहे ते कुठं झालं होतं? माझं सांगलीला झालं. अहिंसाचं डॉक्युमेंटेशन सांगलीला झालं होतं, आणि सांगलीला डॉक्युमेंटेशन झालं. तर तुला किती मार्क आहे अहिंसा? मला 92. अहिंसाला 92 मार्क आहे. आता आपण पुढं दुर्गाशी जाणून घेऊया. दुर्गा, तुझं कागदपत्र पडताळणी कुठं झाली? माझं साताऱ्याला झालं. साताऱ्याला झाली. हो. तर तिथं डॉक्युमेंटेशनमध्ये तुला काही प्रॉब्लेम आले का? नाही सर, काही प्रॉब्लेम नाही आला. त्यांनी फक्त 12वी पर्यंतचेच डॉक्युमेंट घेतले, 12वीच्या नंतरचे काही मागितले नव्हते त्यांनी. बरं. तर त्यांनी काही सूचना दिल्या का तुम्हाला, ग्राउंड वगैरे कधी होईल, काय करायचं काय नाही सर, असं काही सांगितलं नाही. ते म्हटले मेलवरतीच पाठवतो माझं. अच्छा. त्यांनी काही सांगितलं नाही की डॉक्युमेंटेशनच्या नंतर तुमचं ग्राउंड वगैरे कुठं होईल, काय होईल? त्यांनी सांगितलं की तुम्हाला मेलवरती अपडेट येईल की तुमचं ग्राउंड कधी आहे, केव्हा आहे. त्याच्यानंतर शारीरिक चाचणीमध्ये काही प्रॉब्लेम? नाही सर, हाईट वेट चेक करताय फक्त, पण काहीच प्रॉब्लेम नाही आला. आणि बाकी मुलींना काढलं का त्यांनी? नाही सर, काही मुलींना काढलं नाही. आणि तुमच्या जे साताऱ्याला कागद पडताळणी झाली तर तिथं काही मुलं ॲब्सेंट होते का? हो सर, होते. किती मुलं ॲब्सेंट म्हणजे होते? 960 मुलांना बोलवलं होतं, तर जवळपास 700-750 मुलं आले होते. 960 मुलांना बोलवलं होतं यांच्या बॅचमध्ये साताऱ्याला, तर 700-750 मुलं होते, म्हणजे जवळपास 200 मुलं ॲब्सेंट होते. तर आपण बघू शकतो की 20% मुलं हे जवळजवळ 20 ते 30% मुलं ॲब्सेंट होते. तर आपण बघतोय की तलाठीची भरती झाली, त्याच्यानंतर आता MPSCची मेन्स झाली. ह्या भरतीमध्ये भरपूर असे MPSCचे मुलांनी भरपूर पार्टिसिपेट केलेलं आहे, आणि त्यांचं कुठंतरी सिलेक्शन झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण बघितलं की उत्पादन शुल्काचा पेपरसुद्धा झालेला आहे, त्याच्यामुळे सुद्धा मुलांना चांगले मार्क आलेले. तर या कारणामुळे सुद्धा भरपूर मुलं डॉक्युमेंटेशनला आलेली नाही. त्याच्यानंतर आपण बघू की पुढील अपडेट काय येईल. कोल्हापूर, सातारा, सांगली या 3 जिल्ह्यामधून वनरक्षकचं ट्रॅकचं जी माहिती जर आली तर आम्ही नक्कीच आपल्या चॅनलला टाकू. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. अहिंसा, दुर्गा. जय हिंद.